मुख्यमंत्री फडणवीसांची चिमुकली यशस्वीने घेतली मुलाखत, आत्मविश्वासाचे सगळीकडे कौतुक। रायगड जिल्ह्यातील PM श्री जिल्हा परिषद शाळा वहाळ येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीदरम्यान एक अनोखा आणि प्रेरणादायी प्रसंग घडला। इयत्ता 4थीतील विद्यार्थिनी यशस्वी मिठू फुले हिने मुख्यमंत्र्यांची थेट मुलाखत घेत आपल्या आत्मविश्वासाने उपस्थितांची मने जिंकली। नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पनवेल जिल्ह्यातील PM श्री जिल्हा परिषद शाळा वहाळ येथे भेट दिली आणि त्यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना इयत्ता 4थीत शिकणाऱ्या यशस्वी फुले हिला मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेण्याची संधी मिळाली। शिक्षिका साधना पाटील यांनी मार्गदर्शनाखाली यशस्वीने अत्यंत आत्मविश्वासाने मुख्यमंत्र्यांना विविध प्रश्न विचारले। सर, आपले नाव काय? या निरागस प्रश्नाने संवादाची सुरुवात झाली। त्यानंतर तिने मुख्यमंत्र्यांच्या सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक प्रवासाबाबत प्रश्न विचारत मुलाखत रंगवली। आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली या प्रश्नाला उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विद्यार्थी चळवळीतून सार्वजनिक जीवनात प्रवेश केल्याचं सांगितलं। तसेच समाजकार्यातील आव्हाने, त्यावर मात करण्यासाठी लागणारी जिद्द आणि छत्रपती शिवाजी महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारातून मिळालेली प्रेरणा याविषयी त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं। यशस्वीच्या प्रत्येक प्रश्नाला मुख्यमंत्र्यांनी संयमाने, आपुलकीने उत्तरे दिली। मुलाखतीच्या शेवटी यशस्वीने विचारलेल्या तुमच्या आयुष्यातील सर्वात प्रेरणादायी अनुभव कोणता या प्रश्नावर माझ्या आयुष्यात अनेक प्रेरणादायी अनुभव आलेत, मात्र आज तू घेतलेली मुलाखत माझ्या कायम स्मरणात राहील। मुख्यमंत्र्यांच्या या उत्तरानंतर उपस्थितांमध्ये हास्याची लाट पसरली आणि टाळ्यांचा कडकडाट झाला। मुलाखतीचा समारोप करताना यशस्वीने मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। यावेळी मुख्यमंत्र्यांनी तिच्या आत्मविश्वासाचे विशेष कौतुक करत तिच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली। जिल्हा परिषद शाळेतील एका विद्यार्थिनीने दाखवलेला आत्मविश्वास, शिक्षकांचे मार्गदर्शन आणि शाळेतील सकारात्मक वातावरण यामुळे हा प्रसंग सगळ्यांसाठीच प्रेरणादायी ठरला। वहाळ शाळेतील चिमुरडी यशस्वी आणि तिची ही आगळीवेगळी मुलाखत उपस्थितांच्या कायमच स्मरणात राहणारी ठरली। वक्तृत्व पाहणार असलेले आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे आपल्या शाळेत प्रवेशोत्सव या कार्यक्रमांतर्गत भेट देण्यासाठी आले आहेत। त्याच्याशी आम्हाला हितगुज करण्याची संधी मिळणार हे आमचे महाभाग्यच म्हणावे लागेल। प्रथमतः साहेब तुमचे पहा स्टुडिओ मध्ये मनपूर्वक स्वागत। चला आता आपण मुलाखतीकडे वळूया। सोपे प्रश्न विचारा। आपले नाव काय? माझं नाव देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस। सर, आपल्या प्रवासाची सुरुवात कशी झाली? या प्रवासाची सुरुवात ही एक विद्यार्थी चळवळीतून झाली। ते मागे विद्यार्थी परिषदेमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रश्न सोडवत मी इकडे आलो। आपल्या सामाजिक कामात कोणती मोठी आव्हाने आली आणि त्यातून आपण कसे मार्ग काढले? कुठल्याही सामाजिक कोणात आव्हान असतातच। जेव्हा तुम्ही समाजात आता काहीतरी करायचं असतं त्यावेळी प्रत्येक ठिकाणी ती व्यवस्था असते ती आपल्याला बदलावी लागते। व्यवस्था बदलताना त्याच्यामध्ये अडीअडचणी येतात, पण आपल्यासमोर किती मोठे आदर्श आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श आहे, तिथे स्वराज्याची स्थापना केली। त्यांना स्वराज्याची स्थापना करताना मुलाची लढावं लागलं, काही तुम्हाला स्वतःची लढावं लागलं, पण त्यांनी त्या आव्हानाचा सामना करून व्यवस्था उभी केली। आपल्यासमोर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदेश आहे। चांगलं काम जर आपण केलं तर चांगल्या कामामध्ये आपण यशस्वीच होतो, कधी अयशस्वी होतो। आपल्या कारकिर्दीतला असा कोणता अनुभव आहे जो आजही लक्षात आहे आणि प्रेरणा देतो? खूप अनुभव आहे, पण आजचा अनुभव जास्त लक्षात राहील तू घेतलेली मुला। आजच्या डिजिटल युगात आपण शिक्षण क्षेत्रात कोणते बदल करू इच्छिता? मला असं वाटतं की डिजिटल शिक्षण खूप महत्वाचं आहे आणि आज या शाळेमध्येच एक अतिशय सुंदर डिजिटल लॅबचं उद्घाटन केलं की इंटरॅक्टिव्ह आहे। त्याच्यामध्ये विषय देखील आपल्याला श्राव्य माध्यमातून पाहायला मिळतो। त्याच्यानंतर त्याच्यावर प्रश्न देखील आपल्याला विचारता येतात आणि त्याच्यावर आपल्याला परीक्षाही देता येतात। मला असं वाटतं की आता डिजिटल युगामध्ये डिजिटल शिक्षण हे अत्यंत महत्वाचं आहे। प्रत्येकाकरता डिजिटल शिक्षणामुळे शिक्षणाची दारं उघडलेली आहेत। जगातली कुठली गोष्ट ही आता आपल्याला शिकता येते। त्यामुळे मला असं वाटतं की आपल्या शाळेतल्या आता जे डिजिटल लॅब आहे तुमच्यापैकी प्रत्येकाने
त्या टिपल लॅबमध्ये जाऊन मेडिकल शिक्षण घ्यायचं. थँक्यू सर, तुमचा मौल्यवान वेळ दिल्याबद्दल खूप खूप थँक्यू. धन्यवाद. थँक्यू. तुझा पण मौल्यवान वेळ दिल्यानंतर तिथे आला. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, बहाळ.